समान वेतन समान वेतन झालंच पाहिजे। ठेकेदार तुपाशी, कामगार उपाशी, ठेकेदार तुपाशी, कामगार उपाशी, कामगार उपाशी, ठेकेदार तुपाशी, कामगार उपाशी। 108 रुग्णवाहिकेचा जय हो, टिटू संलग्न 108 रुग्णवाहिकेचा जय हो, कराड साहेबांचा जय हो। कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे। 108 रुग्णवाहिका संलग्न सीटू संलग्न आमच्या मागण्या पुऱ्या आमच्या मागण्या पुऱ्या असं कसं होत नाही तुम्ही भत्ता आम्हाला मिळालाच पाहिजे। मी 108 रुग्णवाहिका चालक लोकेशन सिंदखेड राजा। आम्ही 2014 पासून BVG या कंपनीद्वारे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसमध्ये काम करत आहोत। आम्हाला अपुऱ्या वेतनावर राबवून घेतले जात आहेत। आम्ही आमच्या मागण्या आता या सध्या या आहेत की आम्हाला समान काम समान वेतन दिले पाहिजेत। आमचा 2014 ते 2017 हा PF मिळाला पाहिजेत आणि आम्हाला पॉलिसी कव्हर विमा हा मिळाला पाहिजेत, नवीन गाड्या मिळाल्या पाहिजेत। यासाठी आम्ही 1 जुलैपासून म्हणजेच रात्री 12 वाजेपासून संपावर बसलेलो आहेत आणि आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आपल्या 108च्या सध्या जिल्ह्यामध्ये 23 ॲम्ब्युलन्स कार्यरत आहेत आणि 23 ॲम्ब्युलन्सची कंडिशन सध्या अशी आहे की अर्ध्या गाड्या या पूर्ण खिळखिळीत झालेल्या आहेत। वारंवार शेजारी जिल्ह्यामधील गाड्या पेटत आहेत। काही घटना अनुचित घडत नाही हे सध्या तरी चांगलं आहे, पण कदाचित आमच्या जीवावर, डॉक्टरांच्या जीवावर किंवा पेशंटच्या जीवावर हे येऊ शकते आणि याच्यासाठी शासनाने याची दखल घेतली पाहिजे। आमची एवढीच विनंती आहे। कायदेशीर आणून घेत होता नवीन माझं नाव संदीप पागोरे, ते महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून आहे। तर आम्ही आज 1 जुलै पूर्वीच निवेदन दिलेलं आहे, 15 दिवसा अगोदर म्हणजे सर्वांना दिलेलं आहे, शासनाला, आरोग्य विभागाला सर्वांना दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे, पेपरला सुद्धा दिलेलं आहे की आमचं 108चं असं झालेलं आहे की 2014 पासून सेवा चालू झाली 2017 पर्यंत। तर 17 नंतरच आम्हाला जो PF आहे तो या कंपनीनं चालू केला। म्हणजे एकीकडं गव्हर्नमेंट कंपनीला देते, सेवा पुरवठादाराला देते, पण सेवा पुरवठादार आमच्यापर्यंत देत नाही, आमच्यापर्यंत आमचा पगार हा येत नाही बरोबर। म्हणजे आम्हाला समान काम समान वेतन तर नाहीच आहे। गव्हर्नमेंटने तसे आदेश दिलेले, न्यायालयाने सांगितलेले की बाबा समान काम समान वेतन द्या, ते सुद्धा नाही आहे। पण पेमेंटमध्ये बी वाढ नाही आमच्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ज्या गाड्या आहे त्या इतक्या मोडकळीत आलेल्या आहे, काही ठिकाणी 1-2 दिवसापूर्वी आपलं गडचिरोलीची गाडी आहे तर ती स्फोट झाला तिचा, याच्या अगोदर जळगाव गाडीचा स्फोट झाला। म्हणजे ह्या गाड्या मोडकळीचा आल्यामुळं काय झालेलं आहे की खूप जुन्या झाल्या, वायरिंगचे शॉर्ट होत आहेत, स्फोट होत आहेत, जसं काही बाण स्फोट होतात या पद्धतीने स्फोट होत आहेत। पण शासनाचं याच्याकडे लक्ष नाही, आरोग्य विभागाचं लक्ष नाही, जे काय मंत्रिमंडळ आहे त्यांचं लक्ष नाही, सतत असंच चालू आहे। आमच्या मागण्या ह्या इतक्या पेंडिंग आहेत की आम्ही 1 वर्षापूर्वी आझाद मैदानावर बसलो होतो, त्यावेळेचे आरोग्यमंत्री यांनी आम्हाला शब्द दिला होता की बा तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू, तुम्ही आंदोलन थांबवा। त्यावेळेस आम्ही आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन थांबवलं। त्यानंतर कंपनीदार आणि शासन, आरोग्य विभाग या तिघांनी बी याची आमची दखल घेतली नाही। आतापर्यंत आमचं असंच चालू आहे। पण आम्ही याच्या अगोदर जे पत्रव्यवहार केला ते या पद्धतीने केला की बाबा आम्हाला 1 जुलैच्या अगोदर जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर तुम्ही आम्हाला मीटिंग दिली तर आम्ही थांबू शकू। पण जे आजचं आंदोलन आहे, हे आंदोलन करायचं कारण की या BVG इंडिया लिमिटेड पुणे या कंपनीने आम्हाला या स्तरावर आणले की आम्ही आज रोजी जे उपोषणाला बसलोय, आमचे लेकरं बाळ सगळं घरी आहेत, हे सर्व सोडून आम्ही आज इथं आलोय। आणि ही आपत्कालीन सेवा अशी आहे की एका सेकंदात पेशंटच्या जीवावर बेतू शकते, पण शासनाला कुठं काही घेणं नाही या गोष्टीचं। मग शासन झोपलं तरी कुठं, बरोबर आहे।
दुसरी गोष्ट, या गाड्याला 11 वर्ष झाले. या गाड्याचं पासिंग होते कसं? आरटीओ ऑफिस, आरटीओ आयुक्तालय हे पासिंग या गाडीचं करते कसं? म्हणजे नेमकं चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? हे जे आता हे घोटाळे होतात ॲम्ब्युलन्सचे, हे घोटाळे या मंत्रिमंडळाने केले की पुढचा मंत्री आला की ते चालू राहते, की काय घेणदेण नाही, जसं तसंच आहे आतापर्यंत. पण आम्हाला न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे. 108 रुग्णवाहिका संलग्न सीटू कराड साहेब, डॉक्टर कराड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं आलोय आज. आणि आम्हाला कंपनीने न्याय द्यावा. कंपनीने या स्तरावर आम्हाला आणूच नव्हतं. म्हणजे ज्या बुलढाणा जिल्ह्यातल्या जितक्या गाड्या बंद आहे आज, तितक्या महाराष्ट्रामधल्या बी सुद्धा गाड्या बंद आहेत. मग बाकी सेवा पेशंटला कशी मिळेल? हे आरोग्य विभागाचं, या शासनाचं, मंत्रिमंडळाचं लक्ष तरी कुठे आहे? या गोष्टीकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. आपत्कालीन सेवा आहे, ही सेवा खंडित झाली आहे. शासनाने याच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्णपणे पूर्ण कराव्यात अशी आमची इच्छा आहे. आमचे सर्व वाहन चालक आणि डॉक्टरच्या जीवाशी जो खेळ चालू आहे, हा गाड्या स्फोट होत आहेत बॉम्ब सारख्या, त्या कुठेतरी हे थांबले पाहिजेत. ऑक्सिजन सिलेंडर गाड्यामध्ये असतात, वायरिंग खराब आहे, हे कुठेतरी याचं काही ना काही नियोजन केलं पाहिजे. आम्हाला या स्तरावर आणलं, या स्तरावर पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची